नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की लताला सर्वजण कोर्टामध्ये हजर करण्यासाठी घेऊन जातात. तेव्हा सुमित्रा ही सर्वांना आशीर्वाद देते आणि बोलते, सर्वजण जिंकून या. आणि आपण पाहतो कोर्टामध्ये केस सुनावणी सुरू होते. त्यावेळेस लता ही कोर्टामध्ये हजर राहते आणि केस सुनावणी सुरू होते. तेव्हा लता ही कोर्टामध्ये उत्तर देते, मला पाण्यामध्ये ढकलून देणारी ही ऐश्वर्याच होती आणि मला किडनॅप करणारी देखील ऐश्वर्याच होती. तेव्हा सुमित्र देखील बोलतो, ही ऐश्वर्या अटल गुन्हेगार आहे. तिने आमची प्रॉपर्टी हडपण्याचा देखील प्रयत्न केला आणि लता कारखानेस यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि हे स्वतः लता कारखाने सांगते आहे. तेव्हा ऐश्वर्या देखील अतिशय घाबरलेली असते. त्यावेळेस आपण पाहतो जानकी देखील साक्ष देण्यासाठी समोर येते आणि ती बोलते, माझ्या आईला आणि नानासाहेबांना जीवे मारण्याचा या ऐश्वर्याने प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आमच्या घरामध्ये दुबळी मजवण्याचा प्रयत्न आणि आमची सर्व प्रॉपर्टी हडप देखील करण्याचा प्रयत्न केला. जे साहेब ऐश्वर्याच्या विरोधामध्ये सर्व काही पुरावे मिळाले आहेत आणि तुम्ही जर मला थोडा वेळ आणखीन दिला तर मी आणखीनचे गुन्हे उघडे करू शकते. परंतु आज जर ही ऐश्वर्या केस जिंकली तर माझा न्यायाधीशावरचा विश्वासच उडून जाईल. माझा न्यायाधीशावर पूर्ण विश्वास आहे. या ऐश्वर्याला कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून यापुढे कोणाचाच गैरप्रकार करण्याची हिंमत होऊ नये. ऐश्वर्यासारख्या महिला या महिलांच्या नावाला कलंक आहे. ऐश्वर्यासारख्या महिलांमुळे ज्या महिलांवर खरा अन्याय होतो त्या महिला न्यायालयापासून दुर्लक्षित होतात आणि त्या जज देखील जानकीच्या विचारांची सहमत होतात. आता येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याला कोर्टामधून शिक्षा होणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.